पुण्यामधले कन्फ्युजन रोड आहेत खूप सारे. नमस्कार मित्रांनो, मी ना आज ना पुण्यामध्ये आलो आहे. पुण्यामध्ये एक हाडशी गाव आहे. त्या गावामध्ये ना वरती डोंगर आहे. त्या डोंगरावरती ना मस्त असं सुंदर सुंदर हॉटेल आहेत आणि समोर पांडुरंगाच्या मंदिराचं गेट आहे. आणि सुरुवात left आपली side ला इथून होते. संत दर्शन आहे. त्याच्यामध्ये कलाकृती आहेत आतमध्ये. आणि गणेश म्हणजे म्युझियम आहे ते. त्याच्यामध्ये खूप साऱ्या आतमध्ये फाउंटन आहे. कार्टून्स मूर्त्या वगैरे आपल्या पौराणिक काळिक मूर्त्या वगैरे आतमध्ये आहेत. लहान मुलांसाठी बघण्यासाठी चांगलं आहे. म्हणजे आपण पण जाऊ शकतो मोठे. काही तिकीट म्हणजे 3 वर्षापुढील आहेत ते, म्हणजे 3 ते 10 वर्षापूर्वी आहेत ना, त्यांना 100 रुपये तिकीट आहे. आणि बाकी त्या 10 ते 10 वर्षाच्या नंतर 200 रुपये तिकीट आहे. आणि मस्त असं कलाकृती आतमध्ये जाऊ शकतो. बोटिंग आहे. पुढे आणि बाजूला बोटिंग आहे. मंदिराच्या पुढे आलं तर बोटिंग आहे. साईबाबांची मूर्ती आहे इकडे. आणि इकडे बोटिंग आहे बाजूला. तिकडे लास्ट पर्यंत मस्त. तर इकडे लहान मुलांसाठी ना मस्त मस्त राईड्स आहेत. येऊ शकता इकडे तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याकडे ॲडव्हेंचर पार्क सुरू होतो. तिथे आपल्याला काय काय भेटेल माहिती आहे. ATV बाईक राईड आहे, रोप आहे, स्काय सायकल आहे आणि जीप लाईन आहे. आता ॲडव्हेंचर पार्कमध्ये जाऊया आपण. त्या बाजूला त्याच्या वॉशरूम पण आहे. आणि तिकडनं मी आता आलो होतो ना साईबाबाची मूर्ती, तिकडनं आलो समोर. तर इकडे जाऊया आपण. ॲडव्हेंचर पार्क सुरू आहे. ते किती सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत. व्हॅली ऑफ ॲडव्हेंचर. चला एंट्री करूया. हे बघा, इकडे ते बोटिंग आहे. तिकडनं मी आलो होतो. तिकडे ते मंदिर आहे. यार म्हणजे इकडे गेमिंग खूप आहेत. म्हणजे फॅमिली आणि लहान मुलांसाठी ना खूप खेळण्यासाठी आहे. आणि मस्त आहे. पुण्यामध्ये हळशी करून हिल स्टेशन आहे. तर तिकडे तुम्ही सुट्टीच्या दिवशी येऊ शकता तुम्ही. खूप मस्त असं ॲडव्हेंचर आहे इकडे. 1 डे ट्रिप मस्त होईल तुमची. कारण इथे फिरण्यासाठी खूप आहे. लहान मुलांसाठी खूप चांगला राहायचं. खूप ॲडव्हेंचर पार्क आहे. अरे वा, कलमाना भाऊर पण आलं इकडे. चला, मी गावाकडे गेलो नाही, तेव्हा माहिती नाही. इकडे भाऊराला दिसलं. मस्त असं ॲडव्हेंचर करण्यासाठी लहान मुलांसाठी प्ले झोन आहेत. हे ATV बाईक आहे ना, आणि तिकडे समोर पार्किंग आहे मोठी. हे पार्किंगसाठी भन्नाट जागा आहे. खूप जागा एकदम. टेन्शन नाही किती पण गाड्या आल्या ना. मी आता सोमवारी मंडी आहे म्हणून आलो इकडे. म्हणजे मंडी झालं त्यामुळे पब्लिक कमी आहे. संडेची मला वाटतं खूप जास्त असणार. पार्किंग पूर्ण फ्री आहे. चला पुढे पाहूया आपण. ही कोणती राईड आहे? हे फ्रॉग राईड आहे. फ्रॉग राईड. ही फ्रॉग राईड आहे. हे तिकीट काउंटर. आणि ते बोटिंग आहे छोट्या मुलांसाठी. ते बोटिंग आहे बघा. हा ही आहे बाउन्सिंग जम्पिंग. 15 मिनटाचे 150 रुपये आहे ना. म्हणजे लहान मुलांसाठी इकडे सगळ्या म्हणजे मोठ्या मोठ्या राईड्स आहेत. मस्त मस्त आहे ना. हे तिकीट काउंटर आहेत. हे मध्ये हॉर्स राईड आहे छोटीवाली. आता पुढे बघूया आपण. हॅप्पी नुरी 3 मिनटाची. हॅप्पी नुरी काय कसं मग राईड ना मला माहिती. मस्त आहे पण. अरे वा, राईड चालू झाली. अरे केवढी. अरे उलटी पूर्ण फिरते. आणि काय तगडा 3 मिनटं 150. त्यात उलट होणार. तगडा हे सगळं 150 रुपये राईड आहे. अरे बाप रे. भाई ते बैल पण आहे त्याच्यावरती बसतात ना. ते आहे बघा काय फुल राईड. 3 मिनटाचे 100 रुपये आहेत. राईड आहे बघा. बुल राईड. त्यावेळी बसायचं आणि बाप रे आहे ना. खूप राईड आहे यार. 1 डे ट्रिप आहे. मस्त ट्रिप होऊन जाईल लहान मुलांसाठी. आणि ते लहान मुलांसाठी तिकडे हॉर्स राईड आहे. ते वरती खाली म्हणा ना, हॉर्स वरती खाली. आणि ही ॲडव्हेंचर आहे इकडे. शार्क राईड आहे मला वाटतं ते. इथे काही दिलं नाही. चला पुढे जाऊया. फिश कोलंबस राईड बघा. हे वालं तिकडे ते. आणि हे काय आहे? ड्रॅगन रोलर कोस्टर
फ्री राऊंडचे 150 रुपये. सायकलिंगचं आहे. किती हे सायकलिंगचं, हे सायकलिंग आहे. हे बघा ते तिकडं समोर मंदिर आहे ज्यात मी गेलो होतो ते. हे बघा हे स्काय सायकल आहे, 250 रुपीज आहे. आणि रोप कोर्स टू लाईन 250 रुपये. हां हे बघा रोप कोर्स. वाव, विचार करतो 250 रुपये आहे ना, जाऊया राईड करायला. ते झीप लाईन एकदा करावी. झीप लाईन आहे तिकडे, झीप लाईन विचार करतो एकदा करावी. सायकलिंग आहे इकडे. ती तिकडे मला वाटतं ती झीप लाईन आहे तिकडे. तिकीट तर विचारू तिकडे किती आहे ते. ती बाईक राईड आहे, रोप कोर्स आहे, सायकलिंग, झिप लाईन, क्लाइम्बिंग वॉल, बुल राईड आहे, स्पिन नदी, सगळं राईड मस्त मस्त राईड आहे तिकडे. ही राईड करायची होती ना झिप लाईनची. झिप लाईन 400 रुपयाची राईड आहे ती. बाकी 150, 200, 300 हे तिकीट काउंटर आहे.